नमस्कार सगळ्यांना. आज जर तुम्ही माझा थंबनेल बघून आणि काही थंबनेलवरचे टेक्स्ट बघून जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती आले असाल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की हा जो व्हिडिओ आहे सगळ्यांना सावधान करण्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ मी कशासाठी बनवते, तर काल माझ्यासोबत एक खूप मोठी अशी म्हणतो ना आपण ऑनलाईन स्कॅम असतो, तर तो घडणार होता. तर काल काय प्रकार घडला ते मी तुम्हाला सांगते. काल संध्याकाळी म्हणजे रात्री जवळपास जेवण वगैरे झाल्यानंतर आपण जसं फोन घेऊन स्क्रोलिंग वगैरे करत असतो, तर तसं स्क्रोलिंग मी करत होते. यूट्यूबवरती होते मी, आणि यूट्यूबवरती असताना आपण बघतो बऱ्याचदा की खूप सारे असे ॲप्स असतात, ग्रोसरी ॲप असतात, जसं की रिलायन्स, त्याच्यानंतर डी मार्ट झालं, त्याच्यानंतर आता एक जस्ट इन्स्टामार्ट आलेलं आहे, त्याच्यानंतर ब्लिंकिट वगैरे. हे असे खूप सारे आपण यूट्यूबवर असताना त्याचे ॲडव्हर्टाईज अधेमध्ये येताना बघत असतो. तर काल तसंच मला स्क्रोलिंग करत असताना मिशो ग्रोसरी ॲप नावाचं मला ॲडव्हर्टाईज दिसली तिथे. जसं की खूप साऱ्या ग्रोसरीज तिथे मांडलेल्या असतात आणि बाय 2 गेट 1 फ्री अशा ऑफर चाललेल्या होत्या, आणि ठराविक तासाचं काही अवधी आहे आणि पटकन खरेदी करा अशी काहीतरी ती ॲड होती. तर मिशोवरून मी नेहमी काही ना काही किरकोळ वस्तू खरेदी करत असते, पण आज म्हणजे काल मला असं वाटलं की चला म्हणजे मिशोचं आपण किरकोळ वस्तू खरेदी करतो, पण मिशोचा ग्रोसरी ॲप जर मार्केटमध्ये आला असेल तर आपण ट्राय करायला काही हरकत नाही आहे. कारण की मी काल त्या ॲपवर होते, तर तिथे खूप साऱ्या अशा ग्रोसरीज होत्या ज्या 3 ते 4 वस्तूंचा बंच होता, आणि ते खूप स्वस्तामध्ये सेल करत होते, आणि तिथे लिहिलं होतं बाय 2 गेट 1 फ्री असं म्हणून. तर मी त्याच्यामध्ये ना खूप सारं असं स्क्रोलिंग केलं, आणि मला ज्या 3-4 वस्तू हव्या होत्या त्या मी ॲड टू कार्टमध्ये टाकून दिल्या, आणि मी यांना देखील सांगितलं की अहो मिशोवरती असं असं स्वस्त आहे म्हणून. आणि मी त्यांना हे देखील सांगितलं, त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना, माझ्या नवऱ्याला, तर त्यांना सांगितलं की मिशोचं ग्रोसरी ॲप देखील मार्केटमध्ये आलाय वाटतं, आणि इतकं स्वस्त आहे. मला असं वाटतं त्यांचं नवीन जो ॲप मार्केटमध्ये त्यांनी आणलेला आहे, तर तो कदाचित चालण्यासाठी कदाचित त्यांनी ह्या ऑफर ठेवल्या असतील असं मी त्यांना सांगितलं. तर हे जेवत होते, तर हे म्हणाले बघ तुला काय वाटतंय ते, आणि तू बघ आधी खरेदी कर. मी 3-4 वस्तू कार्टमध्ये टाकल्या होत्या, आणि त्याच्यानंतर हे म्हणाले की थांब, सगळ्याच्या सगळं तू ऑर्डर नको करू, इतकं स्वस्त कसं काय असेल तिथे. तर तू एक काम कर की त्याच्यावरती जे तू ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, म्हणजे 3 किलोचा बंच होता, म्हणजे 1 किलो बदाम, 1 किलो काजू आणि 1 किलो पिस्ता, आणि ते सगळं टोटल ना 249 रुपयाचं होतं. म्हणजे ते म्हणजे अशक्य अशी किंमत होती, आणि तीच किंमत म्हणजे मला खरं आहे की खोटं हे देखील बघायचं होतं. आणि तो जो मी घरी मागवणारा जो मटेरियल होतं, ज्या वस्तू होत्या त्या खरंच त्याची क्वालिटी देखील मला चेक करायचं होतं, आणि जर चांगलं असेल तर मग मी तो ॲप कंटिन्यू ठेवणार होते. तर मला म्हणाले की आधी फक्त तू ते ड्रायफ्रुट्सच ऑर्डर कर, आणि त्याच्यानंतर आपण बघूया की कसं आहे ते, त्याच्यानंतर तू मागव म्हणून. तर ठीक आहे म्हटलं. मग ज्या बाकीच्या वस्तू त्या काढून टाकल्या मी, आणि जे फक्त ड्रायफ्रुट्स होते तेच ठेवले. तर 249 होतं ते, आणि मी ते पे करायला गेले. तर आपण जनरली आपण ॲमेझॉन किंवा मग मिशोवरून देखील आपण जेव्हा ऑर्डर करतो, तर तिथे ना पेमेंटचं ऑप्शन असतात, पे ऑन डिलिव्हरी किंवा मग पे भीम ॲप असतं, त्याच्यानंतर ॲक्सिस, HDFC, SBI असं खूप सारे ऑप्शन्स असतात. तर तिथे ना तसे काय ऑप्शन्स नव्हते. तिथे एक असे ऑप्शन्स होते, पे पे काय जीपे होता, त्याच्यानंतर पे टू म्हणजे स्कॅनरवर होता, यूज स्कॅनर म्हणून, आणि आणखीन एक काहीतरी ऑप्शन होता. तर म्हटलं की चला म्हणजे आपण स्कॅनरवरून पे करूया, कारण की रक्कम काही जास्त नव्हती, ती मी रक्कम सहजपणे पे करू शकत होते. तर म्हटलं की चला स्कॅनर करूया. मी स्कॅनर ओपन केलं, त्यांना सांगितलं की मी आता पेमेंट करते म्हणून. तर हे म्हणाले की थांब, माझे मिस्टर म्हणाले थांब, तू पे नको करून मी पे करतो म्हणून. म्हटलं ठीक आहे. तर मी त्यांना जो मी स्कॅनर ओपन केलेला ऑनलाईन मिशोचा, आणि हो त्या स्कॅनरवरती ना मिशो स्कॅनर असं देखील लिहिलं होतं, आणि मी ते त्यांना स्कॅनर दाखवलं. त्यांनी ते स्कॅन केलं, आणि स्कॅन केल्याबरोबर ते जे पेमेंट आहे ते फेल्ड दाखवलं. त्यांनी दुसऱ्यांदा स्कॅन केलं, पुन्हा पण ते फेल्ड दाखवलं, आणि मग लगेचच ॲक्सिस बँकचा फोन यांच्या फोनवर आला.
यांनी उचललं तर ते डिजिटली जे अनाऊन्स करतात ना, नंबर 1 दबाइये, नंबर 2 दबाइये, नंबर 3 दबाइये, अशा काहीतरी अनाऊन्समेंट होत होत्या. आणि ते जेव्हा पेमेंट करत होते त्यावेळेस तिथे मिशोचं कुठेच नाव नव्हतं. तर तिथे ना निकिता एम असं काहीतरी मधलं नाव आणि सरनेम काहीतरी होतं. मी तुम्हाला दाखवेल त्याच्यावरती स्क्रीनशॉट. तर तसं होतं. तर ते म्हणाले थांब म्हणून की हे मिशो ग्रोसरी जो ॲप आहे तो फेक ॲप आहे आणि याच्यावरून खरेदी करू नको कारण की हे फेक दाखवत आहे. तर मग तसं म्हटल्यानंतर आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं. त्यांनी त्यांचा ॲक्सिसचा फोन कट केला आणि अचानकपणे माझ्या फोनवर ॲक्सिसचा फोन आला, ॲक्सिस बँकेचा. कारण की माझं देखील म्हणजे आमच्या दोघांचं जॉईंट अकाउंट आहे. तर ना मी तो ॲक्सिसचा फोन आला तर हे म्हणाले उचलू नको, कट कर, बँकेचा जरी असला तरी तू कट कर आणि एक काम कर की तुझं मोबाईलचं नेटवर्क बंद कर तर आणि तो ॲप अनइन्स्टॉल कर. तर म्हटलं की ठीक आहे. मी पण माझं थोडंसं डोकं हँग झालं आणि मला कळालं नाही की मी नक्की काय करू म्हणून. आणि तेवढंच माझ्या बिल्डिंगमधल्या एका म्हणजे मैत्रिणीचा फोन आला की तिला मदत पाहिजे होती, तिचं जे काही काम होतं त्यासाठी आलेला फोन. तर मग म्हटलं की हिचा कॉल आधी अटेंड करते कारण की हिचा पण कॉल मध्ये मध्ये येत होता माझ्या फोनवरती आणि म्हणून मग मी तिचा कॉल उचलला आणि मी काय माझ्या फोनचं नेट बंद केलंच नव्हतं, तर फोनचं नेट चालूच होतं. तर तिच्याशी बोलणं झालं आणि पुन्हा कट केलं, पुन्हा ॲक्सिसचा फोन आला. तर मग हे मला ओरडायला लागले, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, वायफाय बंद कर, नेट बंद कर. तर मी पटकन ते वायफाय बंद केलं आणि तो जो ॲप होता तो मी अनइन्स्टॉल केला. बरं, अनइन्स्टॉल करताना मी त्या ॲपकडे जरा थोडंसं लक्षपूर्वक बघितलं तर त्या ॲपवरती जो आपला ओरिजिनल मिशोचा ॲप असतो तर तो एम लिहिलेला असतो, तसाच एम तिथे होता, त्या मिशोचा सिम्बॉल तिथे होता. पण जो ओरिजिनल मिशोचा ॲप आहे त्याच्या खाली मिशो लिहिलेलं असतं, MEESHO, आणि या ॲपच्या खाली MOSHO, मोशो असं लिहिलं होतं. तर ते एक मनानंतर क्लिक झालं की हा काही मिशोचा ॲप नाही आहे, हा फ्रॉड आहे म्हणून, आणि पटकन मी तो अनइन्स्टॉल केला. बरं, मला ते त्यावेळेमध्ये स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवावं इतकं देखील मला सुचलं नाही कारण की मला ना म्हणजे अशा आपण खूप साऱ्या घटना ऐकतो की ऑनलाईन जी काही लिंक वगैरे येईल तर त्याच्यावर काही क्लिक वगैरे करू नका. पण ही काही लिंक वगैरे नव्हती, ही जस्ट एक मी यूट्यूबवरती पाहत असताना ॲड आलेली मिशोची आणि तिथे मिशो ग्रोसरी ॲप असंच लिहिलं होतं आणि म्हणून मग मी ते टॅप केलं कारण की मिशोवर मी बऱ्याचशा वस्तू ऑर्डर करत असते. पण हा ओरिजिनल मिशो नसून हा काहीतरी वेगळा ग्रोसरी ॲप आहे आणि म्हणून त्याचा मिशोचा जो सिम्बॉल असतो त्याच्यापेक्षा एम तर तसाच होता, फक्त कलरमध्ये थोडा चेंज होता आणि मिशो ग्रोसरी ॲप असं होतं त्याच्यावरती. त्यावेळेस मला कळालं की हे काहीतरी फेक चालू आहे आणि ज्यावेळेस फोन यायला लागले ॲक्सिस बँकचे तर ते यांनी 3 ते 4 वेळा कट केले, मी देखील 3 ते 4 वेळा कट केले कारण की आम्हाला ना फोनवरती बोलायचं धाडसच झालं नाही कारण की ते विचारत होते की हे पेमेंट तुम्ही करत असाल तर मग ॲक्सेस द्यायला, त्यांना ॲक्सेस द्यायला. तर म्हणून हे बोलले की ॲक्सेस काय द्यायचं नाही, सध्या कट कर म्हणून आम्ही कट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी ना पूर्णपणे त्यांचं ॲक्सेसचं जे अकाउंट आहे ना ते ब्लॉक करण्यात आलं, म्हणजे ते बँकेकडनंच ब्लॉक करण्यात आलं. आता बँकेकडनं ब्लॉक करण्यात आलं, कदाचित बँकेला कळालं असेल की ही फ्रॉड आहे म्हणून, हा जे काही ट्रान्झॅक्शन होते ते फ्रॉड ट्रान्झॅक्शन होते म्हणून बँकेनेच कदाचित ते ब्लॉक केलं होतं. तर मग आता ते मगाशी गेले बँकेमध्ये ते अकाउंट म्हणजे ॲक्सिस बँकचं अकाउंट पुन्हा चालू करायला. तर कुठलीही रक्कम म्हणजे मी तर काय ते पेमेंट केलं नाही, माझ्या मिस्टरच करत होते, माझे मिस्टर, त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटमधून देखील कुठली रक्कम वगैरे गेली नाही कारण की बँकेचा लगेचच कॉल आला आणि मला पण अशा काही गोष्टी थोड्याशा जाणवल्या की मला असं वाटतं की काहीतरी चुकीचं घडतंय आणि म्हणून मग मी ना तो सगळं ते ट्रान्झॅक्शन वगैरे करायचं तिथल्या तिथेच थांबवलं होतं आणि पुन्हा मी जेव्हा अनइन्स्टॉल करायच्या आधी जेव्हा मी जे सगळं ऑर्डर आणि हे करत होते तर त्यावेळेस मी काही गोष्टी नोटीस केल्या मिशो ग्रोसरी ॲपवरती की जनरली जे बाकीचे ॲप्स असतात ज्याच्यावरून आपण ऑर्डर वगैरे करतो तर त्या ऑर्डरवरती एक सर्चचं बटन असतं आणि त्या सर्चच्या बटनवरून आपण खूप सारे असे काही एखादी सिंगल वस्तू पाहिजे असेल, जसं की समजा आटा हवा असेल, ऑइल हवं असेल तर ते आपण सिंगल टाईप करू शकतो. पण त्या मिशो ग्रोसरी ॲपवरती सर्चचं बटन नव्हतं. शिवाय आपल्याला एखादा आयटम जर रिमूव्ह करायचं असेल तर ते जे बिन बॅग दाखवतात तर ती बिन बॅग काहीतरी वेगळीच दिसत होती, मोठीच्या मोठी साईन वगैरे होतं. बरं, ते देखील जाऊ दे.
हे सगळं झालं, ह्यांनी सगळं डिस्कनेक्ट वगैरे केलं, फोन माझा स्विच ऑफ करायला सांगितलं थोड्या वेळासाठी त्यांनी. आणि मग यांनी ॲज युजल चूक माझी झाली म्हटल्यानंतर थोडीफार म्हणजे ओरडले देखील मला की असं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं नाही म्हणून, कारण की खूप सारे ऑनलाईन फ्रॉड व्हायला लागलेत, तुला इतकं कसं कळालं नाही म्हणून. आणि म्हणून मग मी ना थोडीशी शांत झाले आणि मी माझ्या मोठ्या मुलाला हे सगळं सांगितलं. म्हटलं की भावेश, म्हटलं मी आज ना मिशो ग्रोसरी ॲप आल्या मार्केटमध्ये, जर मी आता आज सर्च केला म्हणजे माझ्या नजरेसमोर आला तो, तर त्याच्यावर मी काही वस्तू दाखवल्या आणि हा घडलेला प्रकार मी त्याला सांगितला. तर तो मला म्हणाला की मम्मी, तो ॲप तू प्ले स्टोअरवरून डाउनलोड केला होता का? तर म्हटलं नाही, प्ले स्टोअरमध्ये नाही, मी डायरेक्ट ते इन्स्टॉलचं असं ब्ल्यू कलरमध्ये होतं त्या ॲपच्या खाली, तर मी डायरेक्ट त्याच्यावर हे केलं, तर काही सेकंदाच्या आतच तो ॲप माझ्या फोनमध्ये इन्स्टॉल झाला. तर तो देखील मला म्हणाला की बरेचशा अशा गोष्टी आहेत ना की तुला जर कुठलं काही घ्यायचं असेल ना, प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करत जा, असं डायरेक्टली करत नको जाऊ, कारण की अशी डायरेक्टली आपण जे ॲप डाउनलोड करतो किंवा इन्स्टॉल करतो तर ते ॲप फेक असतात, फ्रॉड असतात. म्हणून पटापट माझ्या मुलाने माझा फोनचे सगळे जे सेटिंग्स असते तर ती पटापट चेक केली त्याने, आणि त्याच्यामध्ये खूप सारे असे ॲप्स होते जे आपण ॲक्सेस दिलेलं असतो खूप साऱ्या ॲपला, जे आपल्या पण नकळतपणे झालेलं असतं ते. आणि त्याने बरंचसं बघितलं, तर बऱ्यापैकी मी त्याच्या सेटिंग्ज होत्या तर बरेचसे ॲप मी तिथून म्हणजे ॲक्सेस देणं त्याचं बंद बटन ठेवलं होतं. आणि तिथे गुगल क्रोम चालू होता तर त्याने तो गुगल क्रोम तिथून बंद केला. शिवाय माझा फोन त्याने स्कॅन देखील केला आणि खूप साऱ्या अशा काही गोष्टी जे त्याला कळत होत्या त्याने त्या फोनमध्ये केल्या. आणि म्हणाला की मम्मी, इथून पुढे असं कुठलीही गोष्ट ॲप वगैरे असतील, ऑफरवाल्या गोष्टी असतील किंवा असे काही ॲप्स असतील की ज्याच्यावरून तू नेहमी खरेदी करते, तुला असं वाटते बजेटमध्ये, तर असं कुठल्याही याला तू बळी पडू नकोस, मोहाला बळी पडू नकोस म्हणून. आणि खरंच, नाहीतर जर काही सेकंदानंतर माझं डोक्यामध्ये एक विचार आला, जर माझे मिस्टर काल नसते घरी किंवा ते जर गावी असते आणि जर मी ते जे ट्रान्झॅक्शन माझ्या फोनमधून जर मी केलं असतं तर नक्कीच माझं पूर्ण अकाउंट नील झालं असतं, झिरो बॅलन्स झाला असता माझा. आणि ती खूप धक्कादायक गोष्ट होती माझ्यासाठी, कारण की मी आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की मी असं ऐकलं होतं की कुठल्याही लिंकवर टॅप करायचं नाही, कोणाला OTP वगैरे शेअर करायचं नाही, आणि मी या गोष्टी कटाक्षाने पाळते. पण मला असं वाटत होतं की अशा मी गोष्टीमध्ये कधी फसू शकणार नाही, कारण की ह्या गोष्टी मी पाळते. पण काल माझ्या बाबत ही अशा पद्धतीची गोष्ट झाली, जी लिंक पण नव्हती आणि OTP संदर्भातली देखील नव्हती. तो ॲप मी इन्स्टॉल केला आणि त्याच्यावरून हे सगळं घडणार होतं. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही ऑनलाईन वगैरे लिंक तर कुठली टॅप करू नका, कोणाला OTP देखील शेअर करू नका, कारण की तुम्ही जर बघितले असाल तर ॲमेझॉन झाला, मिशो झाला, तर ऑनलाईन जेव्हा सामान घरी येतं आपल्या आणि जेव्हा ते आपण ऑर्डर केलेलं असतं तेव्हा आपल्याला एक मेसेज येतो त्यांच्याकडनं की हा OTP शेअर करा म्हणजे आमच्या माणसाला, बाकी कोणाला शेअर करू नका. शिवाय हे सगळं झालं आणि हे सगळं झाल्यानंतर मला थोडासा धक्का बसला की मला असं वाटलं की म्हणजे आपण शिकलेली माणसं तर असं म्हणजे अशा चुका नकळतपणे होत असतील तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की खूप जणांकडे झाल्या असतील आणि आपण असं वाटतं की आपल्याला कोणी फसवू शकणार नाही. पण खरं सांगते, जे ऑनलाईन बसलेले आहेत, मास्टर माइंड जे बसलेले आहेत ऑनलाईन फ्रॉड करणारे, तर ते कुठल्याही पद्धतीने फ्रॉड करू शकतात आणि कुठल्याही पद्धतीने ते आपल्याला फसवू शकतात. तर काल माझ्या एका चुकीमुळे माझं पूर्ण अकाउंटचं जे काही बॅलन्स होतं बँकेचं तर ते पूर्ण नील झालं असतं. ते योगायोगाने नशीब माझं मिस्टर काल घरी होते आणि त्यांनी ते ट्रान्झॅक्शन केलं आणि ते फेल दाखवलं. आणि त्यांनी जे ट्रान्झॅक्शन केलं होतं ते ॲक्सिस बँकेतून केलं होतं, म्हणून ॲक्सिस बँकेचा फोन सतत येत होता आणि तो फोन कॉल माझ्या मुलाने चेक देखील केला, तर तो ॲक्सिस ऑफिशियल अकाउंटवरूनच होता, तो काही फ्रॉड नव्हता ॲक्सिस बँकेचा. पण ती जी बाई होती ज्या स्कॅनरवर आम्ही ट्रान्झॅक्शन करत होतो, तर त्या स्कॅनरवरती मिशो स्कॅनर असं लिहिलं होतं. जनरली असं कुठल्याही स्कॅनरवर लिहिलं जात नाही जे त्याच्यावर होतं. आणि ज्यावेळेस आम्ही पेमेंटसाठी जेव्हा गेलो तिथे, तर तिथे मिशोचं ट्रान्झॅक्शन किंवा मिशोचं नाव कुठेच नव्हतं, ते तिथे निकिता असं काही नाव होतं आणि त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी समजल्या की हे ऑनलाईन फ्रॉड आहे म्हणून.
तर खूप साऱ्या गोष्टी ऐकत होते मी फ्रॉडच्या, पण आता जेव्हा मी माझ्या बाबतीमध्ये जेव्हा ती घडली त्यावेळेस मी एकदम खडबडून जागी झाले आणि आता कानाला खडा लावलाय मी की कुठल्याही ऑफरला आणि कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला बळी पडणार नाही आणि कुठलेही ॲप जर मला डाउनलोड किंवा इन्स्टॉल करायचे असतील तर मी प्ले स्टोअरवरूनच करेन. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये ज्या पण काही सेटिंग्ज आहेत ॲप इन्स्टॉल करण्याच्या किंवा डाउनलोड करण्याच्या, तर त्यामध्ये मी कटाक्षाने हे लक्ष देईन की हे जे असे ॲप आहेत तर मी त्यांना म्हणजे ॲक्सेस तर फ्रीमध्ये दिलेला नाही आहे ना, की जेणेकरून ते माझं अकाउंट हँडल करू शकतील वगैरे. कारण की मोबाईलमध्ये अशा खूप सारे सेटिंग्ज असतात की आपण खूप सारे ॲप घेतो आणि त्यांना आपल्या ॲक्सेस दिले जातो नकळतपणे आणि म्हणून आपला डेटा खूप सारा त्यांना माहिती पडतो. तर आजचा व्हिडिओ मी फक्त त्यासाठीच तुमच्याशी शेअर करते. जर तुमच्याकडनं अशी काही चूक होत असेल तर ती मी जे काही अशा गोष्टी सांगितल्या त्या पाळा तुम्ही आणि शक्यतो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खरेदी वगैरे करू नका. खूपच खात्रीचे विश्वासाचे असतील तर तिथे तुम्ही खरेदी विक्री करू शकता. आणि मला आणखीनही एक गोष्ट कळलेली नाहीये की मिशोचा माझ्याकडे एक ॲप आहे ज्याच्यावर मी नेहमी वस्तू मागवते, पण मिशो ग्रोसरी ॲप हा मार्केटमध्ये आलाय का तर हे चेक करण्यासाठी मी प्ले स्टोअरवर देखील गेले आणि त्याच्यावर देखील मिशो ग्रोसरी ॲप नाव टाकलं तर तिथे मिशो ग्रोसरी ॲप असं काहीही दाखवलेलं नाहीये. म्हणजेच याच्यावरून मला समजतंय की हे जे मिशो ग्रोसरी ॲप होता तर तो पूर्णपणे फेक होता आणि जो माझ्याकडे ओरिजिनल मिशो ॲप आहे ज्याच्यावर आपण किरकोळ वस्तू मागवतो तर तो ओरिजिनल ॲप आहे. आणि त्या मिशोचा जो ग्रोसरी ॲप होता तर त्याच्या खाली ओरिजिनल ॲपच्या खाली मिशो लिहिलेलं असतं आणि हा जो मिशो ग्रोसरी ॲप होता त्याच्या खाली मिशो न लिहिता MOSHO मोशो असं लिहिलं होतं. तर ह्या काही गोष्टी होत्या ज्याच्यावरून मला थोडंसं जाणवलं की हे सगळं फेक होतंय म्हणून आणि फ्रॉड होतोय हे सगळं म्हणून. तर काल माझ्या मिस्टरने मला याच्यातून बाहेर काढलं. जर माझे मिस्टर नसते तर नक्कीच माझं अकाउंट नील झालं असतं. तर फक्त तुमच्या सतर्कतेसाठी आणि सावधानतेसाठी मी हा व्हिडिओ आज अपलोड करते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे जर खरंच खूप उपयुक्त आणि फायदेशीर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच याला लाईक करा आणि हो हा जास्तीत जास्त शेअर करा. आणि आणखीन एक माझी विनंती आहे, खूप साऱ्या जे कस्टमर्स आहेत ते खूप सारे असे लोक आहेत ते मिशोचे खूप साऱ्या वस्तू ऑनलाईन सेल करतात. तर त्यांना देखील मी सांगेल की तुमच्या नकळत देखील तुमच्या बाबतीत मिशोच्या बाबतीमध्ये असं काही घडलं असेल मिशो ग्रोसरी ॲपबद्दल तर तुम्ही नक्कीच ही माहिती शेअर करा. कारण की लोकांमध्ये या गोष्टी जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खरी माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. मिशो ग्रोसरी ॲप हा कुठलाही ॲप नाही आहे. ओरिजिनल मिशो आहे त्याच्यावर आपण किरकोळ वस्तू मागवतो, पण मिशो ग्रोसरी ॲप हा कुठलाही ॲप नाही आहे. तर असं कालची माझी जी घटना होती माझ्या बाबतीमध्ये तर मी तुमच्याशी ती शेअर केलेली आहे. तर चला, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा थंबनेल जर तुम्हाला खरंच म्हणजे युजफुल वाटला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करू शकता. जास्तीत जास्त हाईप करा. चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.